नंदुरबार जिल्ह्यातील आश्रमशाळांच्या दयनीय अवस्थेवरून आता सत्ताधारी आमदारच आक्रमक झालेत। शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांनी थेट आपल्याच सरकारमधील आदिवासी विकास मंत्र्यांविरोधात बंड पुकारलाय। विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अन्नातून दुर्गंधी येतेय, मात्र मंत्री महोदय उत्कृष्ट जेवणाचा दावा करतायत, असा खळबळजनक आरोप पाडवी यांनी केलाय। अधिकारी मंत्र्यांची दिशाभूल करत असून या प्रकरणी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा आमदार पाडवी यांनी दिलाय। पाहुयात पाडवी काय म्हणतायत। आता आश्रमशाळामध्ये त्याच्यामध्ये एका तुम्ही रस्त्याला का कुठे गेले दाबला जा दाब आता नवीन आश्रमशाळा बांधली आहे, रोडवर बांधली आहे, कलर मारला आहे, तेवढा बिगडा तुटला आहे, जरा जाऊन बघून घे। दाब दाब ठिकाणे रस्त्यावरची जी बिल्डिंग चालू आहे, कलर आता मारला आहे, त्याच्यात आकड्या घुसून जायला एवढा तोडा पडला आहे, जाऊन बघून घ्या किती चांगला काम चालू आहे। कारण तुम्ही विचारला म्हणून सांगतो। आणि राहिले शाळामध्ये जेवण किंवा किचन सेट, तर मी अधिवेशन मध्ये सुद्धा बोललो आहे का जेव्हा 4 वाजेपासून तुमच्या किचन सेट मध्ये जेवण बनवताना आमच्या आदिवासी मुलांना 12 आणि 1 वाजे जेवण जात, अरे अक्षरशः बास मारती तिथे। पण मंत्री महोदय आमच्या सांगता आहे तर चांगला जेवण ताजा जेवण देतो। मी तुम्हाला सांगतो, एकाच दिवशी जसं आता शहादामध्ये जे घटना झाली, दुर्दैवाने तिथे आमचा एकही विद्यार्थी जगावला नाही, ते आपल्यासाठी चांगलं आहे। त्याचं काल उठून तसे घटना शासकीय आश्रमशाळामध्ये होऊ शकते। म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे चुकीचं तिथे चालू आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। लक्ष दिलं नाही, मी जरी सत्तामध्ये आहे पण मी हे सगळे उघड हे सांगणार। स्पष्ट आहे ना, अधिकारी जे दाखवतो ते मंत्री बोलतो। आता मी अधिवेशन मध्ये मांडवा आश्रमशाळाचे जे विषय मांडला होता, त्याच्यावर 6 वर्षापासून शासकीय कर्मचारी आहे, पुरवठा अधिकारी साबळे म्हणून होता, तो अध्यक्ष म्हणून तिथे 6 वर्ष प्रशासक राहिला। आणि मंत्रीने उत्तर देताना सांगितलं आमच्या अधिकारीने, आता मंत्रीलाच माहिती नाही का तुमचा कर्मचारी 6 वर्षापासून तिथे अध्यक्ष म्हणून होता, आणि तो सांगता आता नाही धर्मदायक ऐक नाही। जेव्हा मी तक्रार केली तेव्हा त्याने ते आता नेमलं आहे, 6 महिने झाले। ते 6 कायद्यात आहे, प्रशासक 1 वर्षापेक्षा जास्ती राहू शकत नाही। त्याच्यात 6 वर्षपर्यंत आदिवासी विकासच्या अधिकारी असताना मंत्रीने चुकीची माहिती दिली आहे। मी ते बोललो आहे, ते व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला। मी त्याच्या डिटेल घेऊन मी ते सुद्धा मंत्रीच्या विरुद्ध मध्ये तक्रार करणार आहे। मी काही सोडणार नाही, मला चुकीचं आवडत नाही। जे खरं आहे ते बोलणारा व्यक्ती आहे, आणि ते सिद्ध करण्याची ताकद मला आहे। मला माहिती आहे, मी पुरावा राहतो तेव्हा कोणतीही गोष्ट घेतो।